सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक भगव्या वाटा, लेखिका अरुणा ढेरे. भगव्या वाटा, लेखिका अरुणा ढेरे. जून 2023 पासून आमच्या राहत्या घरी आम्ही शब्दमास हा उपक्रम करतो. माझ्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरमहा निदान एक व्याख्यान असं स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात आम्ही 25-30 श्रोते असतो. त्यात आजपर्यंत अनेक नामवंत वक्त्यांनी विविध विषयावर त्यांचे विचार मांडले आहेत. या उपक्रमातील या कार्यक्रमांचं वर्णन करताना या आजपर्यंत झालेल्या 32 कार्यक्रमांपैकी बहुतेक कार्यक्रमांना उपस्थित असलेल्या एका श्रोत्यानं फार छान उद्गार काढले आणि तो पटकन म्हणला की शब्दमास हा उपक्रम म्हणजे अरुणा ढेरे यांच्या भगव्या वाटा या पुस्तकासारखा आहे. भगव्या वाटा. आणि या उद्गारामुळे आजच्या पुस्तकार्थामध्ये हे मी पुस्तक घेतलं. हे निमित्त जरी असलं तरी पुस्तक म्हणून मात्र फार अप्रतिम असं हे पुस्तक आहे. कर्मधर्म संयोगानं हे पुस्तक मी अगदी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. कारण या शब्दमास उपक्रमातलं अगदी अलीकडचं पुष्प आमच्या डोंबिवलीच्या डॉक्टर धनश्री धनंजय साने यांनी स्त्री संत या विषयावर गुंफलेला आहे. आयोजक म्हणून या कार्यक्रमाची तयारी करताना मी माननीय अरुणाताई ढेरे यांचं हे पुस्तक वाचलं होतं. त्याशिवाय इतर 2 लेखकांची, महाराष्ट्र संत कवयित्री आणि पौराणिक आर्य स्त्री रत्न, ही 2 पुस्तकही गेल्या 15 दिवसात मी वाचली होती. त्यानं समाधान होईना म्हणून अरुणा ढेरे यांचं भगव्या वाटा हे पुस्तक मी अलीकडे पुन्हा एकदा वाचलं आणि आता या पार्श्वभूमीवर पुस्तकार्थाचा आजचा भाग भगव्या वाटा. 13 ऑक्टोबर 1994 रोजी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं, म्हणजे आजपासून जवळजवळ 30-31 वर्षापूर्वीचं पुस्तक. 13 ऑक्टोबर 1994 रोजी पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं सुरेश एजन्सी म्हणजे गुलाबराव मारुतीराव कारले यांनी प्रकाशित केलेलं, त्यावेळी 80 रुपये किंमत असलेलं, आता साधारणपणे 250 रुपये किंमत असलेलं 152 पानी पुस्तक म्हणजे अरुणा ढेरे लिखित भगव्या वाटा. हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे हे मला आवर्जून सांगू दे. भगव्या वाटा, अरुणा ढेरे, 152 पानी पुस्तक, साधारणपणे 250 रुपये किंमत आणि सुरेश एजन्सी हा प्रकाशक. या पुस्तकाचं वेगळेपण त्याच्या अर्पण पत्रिकेपासूनच सुरू होतं. मुक्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या साऱ्या जणींना, अशी अर्पण पत्रिका आहे या पुस्तकाची. वाक्य पुन्हा म्हणतो, अरुणाताई ढेरेंनी भगव्या वाटा या त्यांच्या पुस्तकाची अर्पण पत्रिका अशी लिहिली आहे, मुक्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या साऱ्या जणींना. आता मुक्ती हा कालसापेक्ष शब्द, मुक्ती हा भावसापेक्ष शब्द, मुक्ती हा स्थितीसापेक्ष शब्द, मुक्ती हा व्यक्तिसापेक्ष शब्द आणि अशा सर्व प्रकारच्या मुक्तींसाठी नानाविध काळात नाना जणींनी प्रयत्न केले. त्यातल्या धार्मिक मुक्तीच्या संकल्पना मांडणारं पुस्तक म्हणजे अरुणा ढेरे यांचं भगव्या वाटा. ही अर्पण पत्रिकाच स्पष्ट करते की भगव्या वाटा हे पुस्तक स्त्री संत या विषयाला वाहिलेलं आहे. आणि या पुस्तकाचं प्रास्ताविक किंवा मनोगत म्हणता येईल असं भगव्या वाटेवर या नावानं येणारं या पुस्तकातलं पहिलं प्रकरण तर मुळी साफ सांगूनच टाकतं की संत पुरुष आणि संत स्त्रिया या दोघांमधला एक सूक्ष्म फरक अधोरेखित करण्यासारखा आहे. तो असा की लौकिकापलीकडे पाय टाकणं ही गोष्ट संत पुरुषांना फार अवघड गेली नसली तरी संत स्त्रियांच्या बाबतीत ती काही सहज घडून आलेली गोष्ट नाही. अलौकिकाच्या वाटेवरच्या संघर्षापूर्वी बहुतेक साऱ्या संत स्त्रियांना आणखी एका जबरदस्त संघर्षाला तोंड दिलंय लौकिकापासून अलग होताना. आणि म्हणून संत स्त्रियांच्या वचनांमधून जो संघर्ष प्रकट होतो तो अधिक करून लौकिकाला ओलांडताना होणारा संघर्ष आहे. स्वरूपाची ओळख पटण्यापूर्वीचा संघर्ष आहे. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर येणारा हा मजकूर या पुस्तकाच्या 3 भागात येणाऱ्या 34 लेखांची ग्वाही आणि द्वाही मिरवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सामाजिक घुसमटीचं वातावरण वेदन उपनिषदांच्या काळातल्या स्त्रियांच्या वाट्याला आलेलं नव्हतं आणि म्हणून त्या काळात गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, गौतमी, शिवा, शांडिली, अरुंधती, अनुसूया होऊन गेल्या. ही नावं परत घेऊया का? कारण ही 7 नावं म्हणजे एका अर्थी म्हणायचं झालं तर या मुक्तीसाठी आयुष्य वेचणाऱ्या साऱ्या जणींची गंगोत्री आहे.
सामाजिक घुसमटीचं वातावरण वेद उपनिषदांच्या काळातील स्त्रियांच्या वाट्याला आलेलं नव्हतं आणि म्हणून त्या काळामध्ये गार्गी, मैत्रेयी, लोपामुद्रा, गौतमी, शिवा, शांडिली, अरुंधती आणि अनुसूया होऊन गेल्या. पुढच्या काळात क्रमाक्रमानं पुरुष सत्ताक होत गेलेल्या समाज व्यवस्थेत स्त्री अधिकाधिक बद्ध होत गेली आणि मग तिची मुक्ततेची तहान अधिक तीव्र होत गेली. तिला संघर्ष करूनच मुक्ती मिळवावी लागली आणि तिने तो संघर्ष केला. भगवा हा रंग संघर्षाचं प्रतीक असतं, म्हणून या पुस्तकाचं नाव भगव्या वाटा असेल का? आणि मग या पुस्तकामध्ये जसं बुद्ध भक्षिणीची थेरी गाथा येते, जैन साध्वी येतात, उत्तर आणि पूर्व भारतातल्या विरागिनी येतात, दक्षिण भारतातल्या संत स्त्रिया येतात, गुजरात सौराष्ट्र मधल्या संत स्त्रिया येतात, महाराष्ट्रातली भक्तिपंथ आणि त्यातल्या संत स्त्रिया येतात, त्या संत स्त्रियांचे गुरुपद भूषवलेल्या स्त्रिया, अशा अनेक मुद्द्यांचा उल्लेख या पुस्तकात येतं आणि या सगळ्याचा समुच्चय म्हणजे अरुणा ढेरे यांच्या भगव्या वाटा हे पुस्तक. बुद्ध भिक्षुणी वसिष्ठी, रामी धोबीड, मगधाच्या राजा बिंबिसारची पत्नी क्षेमा, गौतम बुद्धाची मावशी, गौतमीची वड्डेसी, चापा, उबिबीर अशा अनेकांची कथा सांगणारं पुस्तक म्हणजे भगव्या वाटेवर. अलीकडच्या काळात भगवा हा शब्द सर्वार्थानं जपून वापरावा लागतो, कारण या ना त्या अर्थानं त्याचा वापर होतोय. कारण त्याची संयुक्तता, संतृप्तता आणि संपृक्तता, मी वाक्य पुन्हा म्हणतो, अलीकडच्या काळामध्ये भगवा हा शब्द अत्यंत जपून वापरावा लागतो, कारण या ना त्या अर्थानं त्याचा वापर सुरू आहे. कारण या शब्दाची संयुक्तता, संतृप्तता आणि संपृक्तता लक्षात न घेता त्याची फक्त संकुचितता सध्या वाढतेय. त्या दृष्टीनं या पुस्तकाचं सर्वसामान्य वाचक म्हणून मला वाटणारं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक या सगळ्याच्या पलीकडे जातं. हिंदू धर्मातील स्त्री संत मांडत असतानाच जैन आणि बौद्ध धर्मातल्या स्त्री संतांचाही मनमोकळा विचार हे पुस्तक करतं. हे त्याचं द्योतक आहे, लक्षण आहे आणि उदाहरणीय आहे. या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे केवळ पंथांचं बंधन हे पुस्तक पार करतं असं नव्हे, तर भूगोल, काळ, भाषा, लिंग याच्याही सीमारेषा हे पुस्तक पार करतं. त्यामुळे काही वेळेला आशयाची पुनरावृत्ती झाल्यासारखी जरूर वाटते, पण परिणाम आणि प्रभाव यात हे पुस्तक अत्यंत सरस उतरलंय. त्यातून सर्वंकष आणि सर्वसमावेशक हिंदुत्व हा विषय हे पुस्तक जोरकस मांडतं. अशाही अर्थानं भगव्याच्या वाटेवर हे पुस्तक वाचत असताना मनोमन वाटत राहतं, अगदी पटत जातं की भगव्या वाटेवर म्हणजे प्रकृती, आसक्ती, विकृती, विरक्ती आणि संस्कृती हा प्रवास. भगव्या वाटावर किंवा भगव्या वाटा म्हणजे प्रकृती, आसक्ती, विकृती, विरक्ती आणि संस्कृती हा प्रवास. या वाटेवरचा प्रवास कसा असतो या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकात देण्यात आलेल्या 33 उदाहरणांचे 33 दाखले देतात. हा प्रवास नकार यौवनाचा विवेकाला, नकार सौंदर्याचा विचाराला, नकार आसक्तीचा विरक्तीला असा सुरू होतो, असं स्वतः अरुणा ढेरेच या पुस्तकामध्ये म्हणतात. भगव्या वाटेवरचा प्रवास नकार यौवनाचा विवेकाला, नकार सौंदर्याचा विचाराला, नकार आसक्तीचा विरक्तीला अशा टप्प्यापासून सुरू होतो असं अरुणाताई ढेरे म्हणतात. आणि हा विचार, हा प्रवास प्रचितीच्या स्पर्शाने बदलत जातो, बदलत राहतो आणि म्हणून या लेखनामागची भूमिका भगव्या वाटेवर आणि या लेखनाचं उद्दिष्ट भगव्या वाटा. पुस्तकाचं नाव भगव्या वाटा, लेखिका अरुणा ढेरे. पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद.